बिहार हे भारताच्या पूर्वेकडील एक राज्य आहे, ज्याच्या उत्तरेस नेपाळ, पूर्वेस पश्चिम बंगाल, पश्चिमेस उत्तर प्रदेश आणि दक्षिणेस झारखंड आहे. राज्याचा समृद्ध इतिहास, वैविध्यपूर्ण संस्कृती, अद्वितीय भूगोल आणि मजबूत अर्थव्यवस्थेसाठी ओळखले जाते. बिहार पूर्व भारताचे राज्य, उत्तरेला नेपाळ आणि ईशान्येला पश्चिम बंगाल आणि पश्चिमेला उत्तर प्रदेश या भारतीय राज्यांनी वेढलेले आहे. नोव्हेंबर 2000 मध्ये बिहारच्या दक्षिणेकडील प्रांतांमधून झारखंड हे नवीन राज्य निर्माण करण्यात आले आणि आता ते राज्याच्या दक्षिणेकडील आणि आग्नेय सीमा बनवतात. बिहारची राजधानी पटना आहे. राज्य नैसर्गिकरित्या गंगा नदीद्वारे 2 प्रदेशांमध्ये विभागले गेले आहे, उत्तर बिहार आणि दक्षिण बिहार, जे एकत्रितपणे मध्यम गंगेच्या मैदानाचा भाग बनतात. अत्यंत वायव्येकडील हिमालयाच्या पायथ्याचा भाग वगळता उत्तर बिहार मैदान हा एक सपाट गाळाचा प्रदेश आहे, जो समुद्रसपाटीपासून 250 फूट अशा कमी उंचीवर कमी आहे आणि पूर येण्याची शक्यता आहे. घाघरा, गंडक, बागमती, कोसी, महानंदा आणि इतर नद्या नेपाळच्या हिमालयातून खाली वाहतात आणि वारंवार बदलणाऱ्या प्रवाहामधून गंगेकडे जातात. बिहारचा प्राचीन काळापासूनचा समृद्ध इतिहास आहे. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून इसवी सनाच्या 3ऱ्या शतकापर्यंत राज्य करणाऱ्या मौर्य राजवंशासह इतर राजवंशांनी देशावर राज्य केले. प्राचीन काळी हे राज्य शिक्षणाचे एक महत्त्वाचे केंद्र होते. या परिसरात प्रसिद्ध नालंदा विद्यापीठ आहे. बिहार हे गंगेच्या सुपीक मैदानापासून छोटा नागपूरच्या पठारापर्यंत विविध भूगोल असलेले राज्य आहे. बंगाल वाघाचे निवासस्थान असलेल्या वाल्मिकी राष्ट्रीय उद्यानासह राज्यात अनेक वन्यजीव राखीव आणि राष्ट्रीय उद्याने आहेत. बिहारचे हवामान मुख्यतः उष्ण, दमट उन्हाळा आणि सौम्य हिवाळ्यासह उष्णकटिबंधीय आहे. राज्यात बहुतांश पाऊस जून ते सप्टेंबर या काळात पावसाळ्यात पडतो. बिहार हे संस्कृती आणि परंपरांचे वैविध्यपूर्ण मिश्रण असलेले घर आहे. हे राज्य आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी ओळखले जाते. अनेक सण आणि कला प्रकार या प्रदेशासाठी अद्वितीय आहेत. बिहारमधील अधिकृत भाषा हिंदी आहे, परंतु बरेच लोक भोजपुरी किंवा माघी सारख्या इतर बोली बोलतात. राज्यात मोठ्या उत्साहाने साजरी होणारी छठ पूजा आणि नोव्हेंबर महिन्यात होणारा सोनपुरा मेळा यांचा समावेश राज्यातील काही लोकप्रिय सणांमध्ये होतो. मधुबनी चित्रकला, लोककला आणि बिहारी लोकसंगीत यांसारख्या पारंपरिक कला प्रकार देखील राज्यात लोकप्रिय आहेत. बिहारमधील आहारावर भूगोल आणि संसाधनांच्या उपलब्धतेचा जोरदार प्रभाव पडतो. तांदूळ हे राज्याचे मुख्य अन्न आहे आणि अनेक पदार्थ भातापासून बनवले जातात. राज्यातील काही सर्वात लोकप्रिय पदार्थांमध्ये लठ्ठी चोखा, भाजलेल्या गव्हाच्या गोळ्यांनी बनवलेला डिश आणि दाल बाटी, मसूर आणि तांदळाच्या पिठाने बनवलेला पदार्थ यांचा समावेश होतो. बिहारची अर्थव्यवस्था मजबूत आहे आणि शेती हा लोकांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. राज्य तांदूळ, गहू आणि ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. कोळसा, लोखंड आणि तांबे यासारख्या खनिजांचेही राज्य मोठे उत्पादक आहे. बिहार हे जगातील सर्वात महत्त्वाचे बौद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या महाबोधी मंदिरासह अनेक महत्त्वाच्या पर्यटन स्थळांचे घर आहे. राज्यात नालंदा विद्यापीठाचे अवशेष आणि बोधगयाचे पुरातत्व स्थळ यासह अनेक महत्त्वाची ऐतिहासिक स्थळे आहेत. हे राज्य त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी देखील ओळखले जाते. या भागात अनेक हिल स्टेशन आणि धबधबे आढळतात. पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेल्या मधुबनी पेंटिंग आणि सिल्क साड्यांसह हस्तकलेचेही राज्य हे प्रमुख उत्पादक आहेत. बिहारमध्ये अनेक प्राथमिक आणि माध्यमिक शाळांसह सामान्य शिक्षण प्रणाली आहे. नवीन शाळा उघडणे आणि पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे यासह राज्यातील शैक्षणिक परिणाम सुधारण्यासाठी राज्य सरकारने अनेक उपक्रम सुरू केले आहेत.